महाराष्ट्र के नासिक जिले के दोडी में जल संरक्षण दिवस के अवसर पर संजीवनी फाउंडेशन की ओर से जल जागृति रैली और संवाद मेले का आयोजन किया गया। कार्यक्रम में विद्यार्थियों को पानी बचाने और बारिश की हर बूंद को जमीन में उतारने का संदेश दिया गया। विद्यार्थियों ने पानी बचाओ जीवन बचाओ और पानी रोको पानी जमीन में उतारो जैसे नारों के साथ गांव में जागरूकता रैली निकाली। इस दौरान जल संरक्षण को समाज की सामूहिक जिम्मेदारी बताते हुए विद्यार्थियों को पानी की बर्बादी रोकने और जल स्रोतों के संरक्षण की शपथ भी दिलाई गई। कार्यक्रम में बड़ी संख्या में शिक्षक, विद्यार्थी, ग्रामीण और गणमान्य नागरिक मौजूद रहे। देखिए न्यूज नेशन 81 से नवनाथ आव्हाण की रिपोर्ट। महाराष्ट्रभर राबवण्यात येणाऱ्या मृद व जलसंधारण दिनानिमित्त या ठिकाणी श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोडी बुद्रुक व संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या दोनही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या शाळेमध्ये संजीवनी जलजागृती रॅलीचं आणि जलजागृती संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जवळजवळ 700 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवत संपूर्ण गावातून जलजागृतीच्या विषयी घोषणा देत ही रॅली काढली आणि संवाद मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागाचे मुख्य अभियंता माननीय श्री हरिभाऊ गीते साहेबांनी मार्गदर्शन केलं। या सर्व कार्यासाठी जलजागरासाठी आणि पाण्याच्या एल्गारासाठी भविष्याच्या जागरासाठी सर्वांनी सहकार्य केलं, याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। मृदवर जल संधारण छत्रपती संभाजी नगर विभाग व नाशिक विभाग सर्व नागरिक युवक युवती यांना विनंती करतो की उद्या दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या मृदवर जल संधारण विभागामार्फत विनंती करण्यात येते की जल संधारण सप्ताह मध्ये आपण भाग घेतलेला आहे। उद्या महावाकेथॉनला भाग घ्या। माजी मुख्यमंत्री सुधाकरजी नाईक यांचा स्मृती दिन म्हणून उद्या 21 ऑगस्ट रोजी जल संधारण दिवस साजरा करण्यात येत आहे। त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या कार्याचे पुढे नोंदवण्यासाठी आणि त्याची करण्यासाठी या कार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा। आज या सप्ताहाचा भाग म्हणून मी न्यू ब्रह्मानंद दोडी स्कूल इथं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो। विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन करताना मला खूप आनंद झाला। हे सर्व विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून सर्व शेतकऱ्यांची मुलं आहे। हे पाण्याशी निगडीत आणि मातीशी निगडीत असलेल्या मुलांना माझ्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल।